नमस्कार, मी निलेश कडव आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. एक कृषीप्रधान देश औद्योगिक शक्ती बनण्याचा प्रयत्न कसा करतो याची एक अधिकृत कहाणीच आहे ही. बरोबर. ही एक प्रकारे त्या काळातल्या सरकारची प्लेबुक आहे असं म्हणू शकतो आपण. स्वातंत्र्यानंतर देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार कसा द्यायचा, देशाला आत्मनिर्भर कसं बनवायचं. बरोबर. या सोर्समध्ये आपल्याला त्याच प्रयत्नांची एक झलक दिसते. चला तर मग यावर एक सविस्तर चर्चा करूया. पाहूया की या साध्या दिसणाऱ्या माहितीमागे काय मोठे विचार आणि आव्हानं दडलेली होती. उत्तम. तर मग सुरुवात कुठून झाली? देश स्वतंत्र झाला, अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होती. अशा परिस्थितीत उद्योग उभे करण्यासाठी सगळ्यात आधी काय गरजेचं होतं? पैसा. अगदी बरोबर, पैसा. पण त्याहीपेक्षा महत्वाचं होतं म्हणजे उद्योगांना दीर्घकाळासाठी पैसा पुरवणारी एक विश्वासार्ह यंत्रणा. अच्छा. त्या काळात खासगी बँका की नाही, त्या मोठ्या आणि जोखमीचे प्रकल्प उभे करण्यासाठी कर्ज द्यायला तयार नव्हत्या. त्यांना भीती वाटत असणार. हो, त्यामुळे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागला. आणि म्हणूनच 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची म्हणजे IFCIची स्थापना झाली. म्हणजे सरकार एका प्रकारे देशाचं व्हेंचर कॅपिटलिस्ट बनलं होतं. तुमच्याकडे कल्पना आहे तर पैसे आम्ही देतो, असा काहीचा प्रकार. अगदी तसंच. आणि हा फक्त सुरुवातीच्या कंपन्यांसाठीच नव्हता, तर संपूर्ण औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी होता. याच विचारातून पुढे 1954 मध्ये भारतीय औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे IDBIची स्थापना झाली. अच्छा. या संस्थांनी देशाच्या औद्योगिक पायाभरणीत खूप मोठी भूमिका बजावली. त्यांनीच खऱ्या अर्थाने एका नियोजित अर्थव्यवस्थेचा पाया रचला, जो पुढची अनेक दशकं भारताच्या विकासाचा आधारस्तंभ राहिला. ठीक आहे, म्हणजे पाया रचला मेला. पण मग त्यावर इमारत कोणत्या उद्योगांची चढवली गेली? या सोर्समध्ये वस्त्रोद्योगाचा उल्लेख सर्वात आधी आहे. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात 14% वाटा हे खूप मोठं प्रमाण आहे. हो, कारण वस्त्रोद्योग हा भारताचा पारंपरिक उद्योग होता. आपल्याकडे कौशल्य होतंच. स्वातंत्र्यानंतर त्याला फक्त आधुनिक स्वरूप देण्याची गरज होती. बरोबर. यात दोन भाग होते. एकीकडे यंत्रमाग, जे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत होते, आणि दुसरीकडे हातमाग. हातमाग म्हणजे जो रोजगार निर्माण करत होता. अगदी. हातमाग उद्योग हा श्रमप्रधान असल्यामुळे लाखो लोकांना, विशेषतः ग्रामीण भागात, रोजगार मिळत होता. म्हणजे एकाच वेळी उत्पादन आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं. पण मग उत्पादनाची गुणवत्ता कशी टिकवली जात होती? आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी क्वालिटी तर महत्वाची. त्यासाठीच 1963 मध्ये टेक्स्टाईल कमिटी ऍक्ट आणला गेला. या कायद्यानुसार एक वस्त्रोद्योग समिती स्थापन केली. अच्छा. देशात विकल्या जाणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या कपड्यांची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे तपासण्याचं काम या समितीकडे होतं. त्यामुळे मेड इन इंडिया टॅगला एक विश्वासार्हता मिळाली. आणि याच क्षेत्रातला रेशीम उद्योग सोर्समध्ये बँगलोरूच्या सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीचा उल्लेख आहे. म्हणजे या पारंपरिक उद्योगातही विज्ञानाचा वापर केला जात होता. निश्चितच. रेशीम किड्यांच्या चांगल्या जाती विकसित करणं, तुतीच्या झाडांची गुणवत्ता सुधारणं यावर संशोधन सुरू झालं. याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला. आणि याचा विस्तारही झाला असेल मग. हो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही पारंपरिक राज्य होतीच, पण सरकारने हा उद्योग आदिवासी बहुल राज्यांमध्ये नेला. यामुळे रोजगाराच्या संधी अशा ठिकाणी पोचल्या जिथे त्याची सर्वाधिक गरज होती. वस्त्रोद्योगासोबतच ताग उद्योगाचाही उल्लेख आहे. आज आपण प्लास्टिकच्या विरोधात बोलतो, पण त्या काळात ताग हा पॅकेजिंगसाठी एक नैसर्गिक आणि महत्वाचा घटक होता. अगदी. भारत ताग उत्पादनात जगातला एक प्रमुख देश होता आणि आजही आहे. गोणपाट, दोरखंड यांसारख्या गोष्टींची मागणी कायम असते आणि यातून देशाला परकीय चलनही मिळत होतं. या पारंपरिक उद्योगांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारची स्थिरता दिली. पारंपरिक उद्योगांबद्दल बोलतोच आहोत तर हस्तकला क्षेत्राचा उल्लेख करायलाच हवा. सोर्समध्ये म्हटलंय की हे कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारं क्षेत्र आहे. मला हे खूपच आकर्षक वाटलं. हे खरं आहे, कारण इथे मुख्य गुंतवणूक कारागिरांच्या कौशल्याची असते. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं, कारण भारतीय हस्तकलेला परदेशात नेहमीच मागणी राहिली आहे. पण त्यांना बाजारपेठ मिळण्यात अडचण येत असणार. हो, तीच तर सर्वात मोठी अडचण होती. मधले दलाल बराचसा नफा खाऊन टाकत होते. आणि त्यावर उपाय म्हणून दिल्ली हाट सारखी संकल्पना आली. बरोबर. अगदी बरोबर. दिल्ली हाट ही एक क्रांती होती म्हणायला हरकत नाही.
इथे ग्रामीण आणि शहरी भागांच्या कारागिरांना थेट ग्राहकांशी जोडलं गेलं. मुंबईसह अनेक शहरांमध्ये अशी मार्केट सुरू झाली. अच्छा, म्हणजे त्यांना थेट व्यासपीठ मिळालं. हो. आणि इतकंच नाही तर मेघा क्लस्टर योजनेअंतर्गत बचत गट आणि NGO मार्फत त्यांना कच्चा माल, नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी मदतही केली जाते. यामुळे त्यांची कला जागतिक स्तरावर पोहोचली. म्हणजे एका बाजूला हातमाग, रेशीम आणि हस्तकला यांसारखे श्रमप्रधान उद्योग होते, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक भारताची ओळख बनवू पाहणारे उद्योगही उभे राहत होते. या सोर्समध्ये वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटलंय. हो, सनराईज क्षेत्र. सनराईज क्षेत्र म्हणजे असा उद्योग जो खूप वेगाने वाढतोय आणि भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा बनेल. बरोबर? अगदी योग्य. वाहन उद्योग हा त्या काळातला IT सेक्टर होता असं म्हणायला हरकत नाही. भारत आज 40 देशांना वाहनं निर्यात करतो. याची सुरुवात तेव्हा झाली. पण यातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट जी या सोर्समध्ये आहे ती म्हणजे ट्रॅक्टर उद्योग. हो. तो मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. मी ते वाचलं आणि मलाही आश्चर्य वाटलं. जगातल्या एकूण उत्पादनापैकी 1/3 ट्रॅक्टर उत्पादन एकट्या भारतात होतं. हे अविश्वसनीय आहे. आपण अमेरिका किंवा चीनचा विचार करतो, पण भारत ट्रॅक्टर उत्पादनात जगातला सर्वात मोठा देश कसा बनला? याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, भारतातील हरित क्रांती. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी यांत्रिकीकरण आवश्यक होतं आणि त्यासाठी ट्रॅक्टरची प्रचंड मागणी देशातच निर्माण झाली. म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी होती. बरोबर. आणि दुसरं, भारतीय कंपन्यांनी कमी किमतीत, टिकाऊ आणि भारतीय शेतीच्या गरजेनुसार ट्रॅक्टर बनवले. त्यामुळेच आज आपण तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांना ट्रॅक्टर निर्यात करतो. हे मेक इन इंडियाचं एक उत्तम सुरुवातीचं उदाहरण आहे. वाह. आणि वाहन उद्योगासोबतच सिमेंट उद्योगाचाही उल्लेख आहे. साहजिकच आहे, रस्ते, धरणं, घरं बांधण्यासाठी सिमेंट हवंच. याला पायाभूत सुविधांचा उद्योग म्हणता येईल. नक्कीच. सिमेंट उद्योगात भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगत मानला जातो. यासोबतच सोर्समध्ये चर्मोद्योग, मीठ उद्योग आणि सायकल उद्योगाचाही उल्लेख आहे. हो, लुधियाना सायकल उत्पादनाचं केंद्र. अगदी. हे उद्योग वाहन उद्योगाइतके ग्लॅमरस नसले तरी प्रचंड रोजगार निर्माण करणारे होते. सायकलने तर लाखो भारतीयांना परवडणारं वाहतुकीचं साधन दिलं. शहरांमध्ये हे सगळं घडत असताना ग्रामीण भारताचं काय? कारण 70% जनता तर गावांमध्ये राहत होती. त्यांच्यासाठी काय योजना होती? इथे खादी व ग्रामोद्योग आयोगाचा उल्लेख येतो. हो, आणि हा गांधीवादी विचारांचा थेट परिणाम होता. फक्त शहरांचा विकास करून देश पुढे जाणार नाही, तर गावांना स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे, हा यामागे विचार होता. म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे. बरोबर. ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग जसे की कुंभारकाम, तेलघाणे, हस्तोद्योग यांना चालना देणं, यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली. याचं मुख्य ध्येय होतं स्थानिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाचा वापर करून गावातच रोजगार निर्माण करणं. आणि या सगळ्याचा आधार होता शेती. सोर्समध्ये म्हटलंय की बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात होतं. पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिलं जात होतं. म्हणजे शेतीकडे फक्त एक पारंपरिक व्यवसाय म्हणून नाही, तर एक संघटित क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं. अगदी. कृषी विद्यापीठांनी यात मोठी भूमिका बजावली. माती परीक्षण करून कोणतं पीक घ्यावं हे सांगण्यापासून ते ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीसारख्या आधुनिक पद्धतींचं प्रशिक्षण देण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या गेल्या. आणि म्हणूनच आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकलो. हो, हे भारताच्या औद्योगिक प्रगती इतकंच मोठे यश खरं तर. या सगळ्या उद्योगांसाठी ऊर्जा आणि कच्चा माल कुठून येणार? इथे खनिज आणि वनसंपत्तीचा मुद्दा येतो. बरोबर. भारताकडे लोह, मँगनीज, कोळसा आणि खनिज तेलाचे साठे होते, जे औद्योगिक विकासासाठी आवश्यक होते. त्याचबरोबर वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही जंगलं राखीव ठेवली. कशासाठी? कागद, काडेपेटी, औषधी वनस्पती यांसारख्या उद्योगांना कच्चा माल मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. अर्थात आज आपण याकडे पाहताना विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहतो, पण त्या काळात विकासाला प्राधान्य होतं. आणि या सगळ्या भौतिक विकासासोबतच भारताने आपल्या सांस्कृतिक वारसाचाही आर्थिक विकासासाठी वापर केला. पर्यटन उद्योगाबद्दल बोलूया? हो, पर्यटन हा एक असा उद्योग आहे जिथे कोणतंही नवीन उत्पादन न करता तुम्ही परकीय चलन मिळवू शकता. अगदी. भारतातली प्रार्थनास्थळं, किल्ले, लेणी, नद्यांचे संगम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे.
पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्या. याचा थेट फायदा स्थानिक लोकांना झाला. हॉटेल व्यवसाय वाढला, वस्तूंची विक्री वाढली आणि गाईड म्हणून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. ठीक आहे, तर आपण उद्योग पाहिले, ग्रामीण विकास पाहिला, पण या सगळ्याला दिशा देणारी सरकारी धोरणं काय होती? या सोर्समध्ये 1970च्या औद्योगिक परवाना धोरणाचा उल्लेख आहे. यालाच लायसन्स राज असंही म्हटलं जातं, नाही का? हो, आणि हा एक खूप महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त विषय आहे. या धोरणामागचा उद्देश चांगला होता. तो म्हणजे देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या हातात जमा होऊ नये. आणि उद्योगांचा विकास देशभर संतुलित पद्धतीने व्हावा. बरोबर. त्यामुळे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणले गेले आणि त्यांना कोणताही नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून परवाना म्हणजे लायसन्स घेणं बंधनकारक केलं गेलं. पण याचा परिणाम उलटाच झाला असं म्हणतात. उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी लाल फितीच्या कारभारात ते अडकून पडले. बरोबर. व्यवहारात अनेकदा असंच झालं. एका साध्या परवानगीसाठी उद्योजकांना अनेक महिने किंवा वर्ष दिल्लीत खेटे घालावे लागत होते. यामुळे नवनिर्मितीला आणि स्पर्धेला आळा बसला. म्हणजे धोरणाचा हेतू चांगला, पण अंमलबजावणी चुकली. हो, असं म्हणता येईल. पण दुसरीकडे ह्याच धोरणामुळे लघु उद्योगांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं. 1972 पर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लघु उद्योगांची नोंदणी झाली होती, हे या सोर्समधली आकडेवारी सांगते. आणि व्यापाराचं काय? एका बाजूला उद्योग वाढत होते, म्हणजे आयातीची गरजही वाढली असणार. हो, आपल्याला उद्योग चालवण्यासाठी यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल आणि शेतीसाठी खतं आयात करावी लागत होती. पण आयात करायची तर त्यासाठी परकीय चलन हवं, जे निर्यातीतून मिळणार. अगदी. आणि ते मिळवण्यासाठी निर्यातीला चालना देणं गरजेचं होतं. मग आपण चहा, कॉफी, सुती कापड, चामड्याच्या वस्तू आणि मौल्यवान हिऱ्यांची निर्यात वाढवली. देशांतर्गत व्यापारही रेल्वे, रस्ते आणि जलमार्गांनी वाढला, ज्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नईसारखी बंदरं व्यापाराची प्रमुख केंद्र बनली. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? या सोर्समधून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वातंत्र्यानंतर भारताने शून्यातून सुरुवात करून विविध उद्योगांमध्ये एक मजबूत पायाभरणी केली. हो, हे एक मोठं आणि महत्वाकांक्षी राष्ट्रनिर्माणाचं स्वप्न होतं. प्रत्येक क्षेत्राचा विकास एकमेकांशी जोडलेला होता. शेतीत स्वयंपूर्णता, पारंपरिक उद्योगातून रोजगार, आधुनिक उद्योगातून विकास आणि या सगळ्याला आधार देणारी सरकारी धोरणं. या सगळ्यांमुळेच एक मजबूत अर्थव्यवस्था उभी राहिली. हो, या प्रयत्नांमुळे लोकांचं राहणीमान सुधारलं आणि देशाच्या प्रगतीला एक निश्चित दिशा मिळाली. जाता जाता एक विचार मनात येतोय. या सोर्समध्ये जो त्या काळात लिहिल्यानेला असं म्हटलं आहे की औद्योगिक विकासामुळे जीवनमानाचा दर्जा उंचावतो. आज इतक्या वर्षानंतर विकासाची ही व्याख्या आपल्याला पुरेशी वाटते का? चांगला प्रश्न आहे. आजच्या काळात विकासाचा अर्थ फक्त औद्योगिक उत्पादन आणि जीडीपी वाढवणं इतकाच आहे की त्यात पर्यावरण, सामाजिक न्याय आणि लोकांचं मानसिक स्वास्थ्य यांसारख्या गोष्टींचाही समावेश व्हायला हवा? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.